तुमचं परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बनवतोय सोडे भात, तेही पावटे घालून। आता पावटांचा सीझन चालू झालाय, तर आपण हा सोडे भात नक्की बनवून बघितला पाहिजे एकदा। तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। अगदी मोजक्या साहित्यात बनवणार आहे मी। त्यासाठी मी इथं 2 टोमॅटो चिरून घेतलेत, 2 कांदे चिरून घेतलेत, चवीनुसार मीठ घ्यायचंय, आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट, 1 हिरवी मिरची घेतली, त्याच्याशी तुकडे करून घेतलेत। इथं सोडे मी अर्धा तास पाण्यात भिजत ठेवलेले, पावटे घेतले तिथं सोडून, 1 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलाय, हळद, गरम मसाला, जिरं आणि तांबडं तिखट एवढेच मसाले घालणार आहे। आता चला मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथं आपण तेल गरम करायला ठेवलंय। तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे घालून घ्यायचं। जिरं छान फुललं की घालून घ्यायचा कांदा। कांदा व्यवस्थित भाजून घेऊयात। कांदा असा परतून एकसारखा घ्यायचा। कांद्याबरोबरच घालून घेऊयात हिरवी मिरची, कांदा थोडासा भाजत आला की घालून घेऊयात टोमॅटो, टोमॅटो पटकन भाजला जावा त्यासाठी मीठ घालून घेऊयात। मीठ आपण भाताच्या हिशोबाने घातलंय, त्यामुळे परत मीठ घालायचं नाही, व्यवस्थित भाजून घेऊयात। मीठ घातल्यामुळे टोमॅटो मऊ असा शिजला जातो, त्यामुळे मीठ घालून घ्यायचं, म्हणजे टोमॅटो पटकन गळून लवकर शिजतो। आता घालून घेऊया आलं लसणाची पेस्ट। छान असे आपले मसाले आता भाजले गेलेत। आता त्याच्यामध्ये आपण काही कोरडे मसाले घालून घेऊयात। त्याच्यामध्ये जाईल 1 चमचा हळद, 2 चमचे मिरची पावडर, तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो। आता त्याच्यामध्येच घालून घ्यायचं आपण हा घेतलेला पावटा आणि भिजवून घेतलेले सोडे। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मसाल्यांसोबत। अगदी बेसिक मसाले वापरून हा भात खूप असा चवीला छान होतो, एकदा नक्की बनवून बघा। छान असं मिक्स झालेलं आहे, बघू शकता इथं मसाले। आता आपल्याला ह्यात स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ घालून घ्यायचा आहे। तुम्ही इथं कोणताही तांदूळ वापरू शकता, मी इथं इंद्रायणी तांदूळ वापरते, त्याचा भात खूप छान लागतो। तुम्ही बासमतीही वापरू शकता। ते परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। छान असा तांदूळ आपला मसाल्यांमध्ये मिक्स झालाय। आता ह्याच्यात आपण तांदळाच्या हिशोबाने पाणी घालून घेणार आहे। तांदळाच्या दुप्पट पाणी घालायचं, पण आपण भात आता कुकरमध्ये शिजवतोय, सो थोडंसं कमी पाणी घालतोय। आता आपले पाणी घालून झालंय। छान असं एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आणि ह्याच्यामध्ये आपला गरम मसाला घालायचा राहिलाय। तुम्ही गरम मसाला नसेल तर बिर्याणी मसालाही घालू शकता। 1 छोटा चमचा गरम मसाला ह्याच्यावरती असा घालून घेऊयात, तोही व्यवस्थित मिक्स करूया। आता ह्याला एक उकळी येईपर्यंत वाट बघूयात। आता छान अशी ह्याला उकळी आलेली आहे। आता आपण ह्याला झाकण लावून घेऊयात, 1 2 ते 3 शिट्ट्या काढून घेऊयात। आता आपला भात बनवून तयार झालेला आहे, तर आपण झाकण काढून घेऊयात। छान असा भात आपला तयार झालेला आहे। आता ह्याच्यावरती आपण कोथिंबीर आणि बारीक चिरलेला पुदिना घालून घ्यायचा आहे। छान असा कोथिंबीर आणि पुदिना घालून घेऊयात। तुम्हाला आजची भाताची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह।
आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.